हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्ही सगळे छान असाल अशी मी अपेक्षा करतो. तर आज तुमचं स्वागत आहे किरण सोनुने या चॅनलवर. तुम्ही म्हणसाल सर आज SST सोडून काय दुसरं नवीन आणि आज मराठीच कसं काय डायरेक्ट. तर विषय असाच वेगळा आहे थोडा आज, की आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीविषयी चर्चा करणार आहोत, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बऱ्यापैकी अध्यात्माची भर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. जसं संतांची बरीचशी पार्श्वभूमी आहे आपल्याकडं. तर या संतांच्या पार्श्वभूमीवर आजकाल मला आपल्याला कोणीच चर्चा करताना आढळत नाही. आम्ही लहानपणी असताना आम्हाला महाभारत, रामायणातल्या गोष्टी सांगितल्या जायच्या. या महाभारत, रामायणातल्या गोष्टी आज कुठेतरी नवीन जनरेशनला विचारल्या तर कोणीही आजकाल आपल्याला सांगत नाही. आमच्या आजीबाई असायच्या लहानपणी, त्या आम्हाला रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या. आता कोणी अशा गोष्टी सांगतच नाही. आपण जर कोणाला विचारलं ज्ञानेश्वरी काय आहे, संत ज्ञानेश्वर कोण आहे, तुकाराम कोण आहे, तर आताच्या जनरेशनना याच्याबद्दल काहीच माहिती राहिली नाही. म्हणून हा आजचा व्हिडिओ हा स्पेशल आपल्या भारतीय संस्कृतीवरचा आहे. याच्यानंतर येणारे आपले व्हिडिओ कंटिन्यू SST वरती राहतीलच. पण आजचा विषय हा हा आहे की विश्वास किंवा दृढ श्रद्धा. विश्वास किंवा दृढ श्रद्धा. तर गोष्ट आहे की संत नामदेवांची, ठीक, संत नामदेवांची गोष्ट आहे. कारण की येणाऱ्या पिढीला या ज्या आपला जो महाराष्ट्रीयन संस्कृती, आपलं जे अध्यात्म आहे याची ओळख करून देण्यासाठी आपल्याला या गोष्टी पुढच्या पिढीला सांगाव्या लागतील. जसं की आपण आज विविध इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, वेगवेगळ्या बऱ्याचशा प्रकारचं काय घेतो, नॉलेज घेतो. आपण मानव आज चंद्रावर चाललेला आहे. एखादा तो चंद्राचाही पुढे जाईल. चंद्रावरही प्लॉटिंग केलेली माणसानं, इतका माणूस पुढे गेला. पण प्रॉब्लेम असा झाला की माणूस आपलं स्वतःची संस्कृती विसरू राहिला, आपलं अध्यात्म विसरू राहिला. आज जर तुम्ही शाळेत गेले मुलांना विचारलं की संत ज्ञानेश्वराविषयी माहिती सांग, संत तुकारामाविषयी माहिती सांग, तर कोणालाही काहीच माहिती नाही. त्यांना त्यांच्या शाळेचं नॉलेज आहे, पण आपली संस्कृती आपण मुलांना देत नाही आहोत. आपलं नॉलेज आपल्या सेकंड जे येणाऱ्या पिढ्या आहे या पिढ्यांना आपण देत नाही आहोत. आणि ही एक खंत आहे. आणि असाच विचार माझ्या मनात आला आणि म्हणलं चला मग आपणच काय करू, एक संतवारी म्हणून या संतांच्या चरित्रकथा आपण काय करणार आहे, आपण इथं सांगणार आहे. तर आजची कथा आहे संत नामदेवांची. संत नामदेवाच्या कथेचं असं आहे की संत नामदेवाची कथा ही तुम्हाला का सांगायची आहे, की याच्यामुळे सांगायची आहे की बुवा की त्यांचा जो संत नामदेवाचा जो हे होतं, आई वडील हे वारकरी संप्रदायाचे होते. आणि आपली भारतीय संस्कृती ही वारकरी संप्रदायाची संस्कृती म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या अध्यात्मात की ते आज आपण पुढच्या पिढीला नाही सांगितल्या तर त्या नष्ट होऊन जातील काळाच्या ओघामध्ये. माणूस पैसा कितीही कमवल, कितीही मोठा जॉब लागू शकतो माणसाला, पण आत्मसमाधान महत्वाचं आहे, समाधान जास्त महत्वाचं आहे. असं आपण आपल्या समाजात बघतो की आज बरेचसे IAS IPS लोक झालेले आहेत, बरेचसे उद्योगपती, पण तणावामुळे काय करायला की आत्महत्या करतायत, बरेचसे बघतो आपण. आणि अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये की जे काही झोपडीत राहणारे लोक आहे, जे 2 टायमाची भाकर खाऊन सुद्धा सुखासमाधानाने जगणारे सुद्धा लोक आपण समाजात पाहिले आहेत. तर हे समाधान त्यांना मिळतं कुठून, तर हे समाधान मिळतं त्यांना अध्यात्मातून. आम्ही लहान होतो तेव्हा दिवस मावळल्यानंतर प्रत्येक घरातून हरिपाठाचा नाद ऐकायला यायचा. आता तो कुठं हरवलाय हे काही सापडतच नाही आपल्याला. आज आपण मॉडर्न झालोय म्हणतोय, पण आपण मॉडर्न झालो का खरंच, ही आपला एक विचार करायची गोष्ट आहे. आपण मॉडर्न झालो म्हणजे आपण आपली मूळ संस्कृती विसरली म्हणजे आपण मॉडर्न झालो का, तर नाही. आपण मॉडर्न झालो म्हणजे आपले विचार मॉडर्न झाले पाहिजे. आपण कपडे बदलले म्हणजे आपण मॉडर्न झालो का, नाही. आपले विचार बदलले पाहिजे. जसे की आपले विचार आता कसे की आता बोलतो मानव हा चंद्रावर गेलाय बा, मानवाने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलाय, मानवानं बऱ्याचशा गोष्टीचा शोध लावलाय, ज्याच्यामुळे मानवाचं जीवन कसं झालंय, आरामदायक झालंय. आरामदायक झालंय, पण समाधानी आहे का, समाधानी माणूस आजकाल नाही. ठीक आहे. आणि हे समाधान आपल्याला शोधण्याचं असेल कुठेतरी, तर आपल्याला कुठेतरी आपल्या अध्यात्माचा आपल्याला याला काय करावं लागणार आहे, पाठिंबा घ्यावा लागणार आहे. कारण आपलं अध्यात्म इतक्या ज्ञानसंपदेनं भरलेलं आहे की त्याचे ग्रंथ जर आपण वाचले, त्याच्यातले श्लोक जर वाचले, तर आपण समाधान राहू शकतो. जसं ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम आहे, अशा मोठमोठ्या संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि दुर्दैव हेच की आपण यांचं नॉलेज आपल्या मुलांना आजकाल देत नाही आहोत. असं वाटतं की येणाऱ्या पिढ्यानंतर येणाऱ्या पिढीला आपण जर विचारलं संत ज्ञानेश्वर कोण होते, तर तो मुलगा विचारेल की आय डोंट नो, अशी कंडिशन येऊ शकते. म्हणून मला असं वाटलं की आपण आपण SST शिकवतो, पूर्ण सब्जेक्ट शिकवू शकतो, पण आपण अशी एक छोट्याशा संतांची कथा जर सांगणं सुरू केली मुलांना, तर या शैक्षणिक अभ्यासाबरोबरच त्यांचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते सुद्धा काय होईल, त्यांचं परिपूर्ण होईल. तर आजची कथा आहे संत ज्ञानदेवांची आणि आजच्या कथेचं नाव आहे दृढ विश्वास. दृढ विश्वास.
जर आपण एखादी गोष्ट अशी मनाला ठरवली की ती आता करायचीच बुवा आपल्याला, आणि आपण जर सर्व प्रयत्न तिच्यासाठी लावून ठेवले, 100% जर त्या गोष्टीमध्ये दिले, तर ती गोष्ट आपल्याला भेटतीच. असं अर्जुनाला गीतेमध्ये श्रीकृष्णानेही सांगितलेलं आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट करण्यासाठी जर संपूर्ण प्रयत्न केले, तर या सर्व सृष्टीला तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी काय करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. असा गीतेतही श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे. आणि आता जी गोष्ट आहे ती संत नामदेवाची सांगणार मी तुम्हाला. संत नामदेव यांच्या वडिलाचं नाव दामोजी पंत आणि आईचं नाव गुणाबाई असं होतं. दामोजी पंत हे वारकरी संप्रदायातले होते आणि दररोज काय करायचे, विठ्ठलाची मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायचे आणि नैवेद्य दररोज नित्य नियमाने त्यांचा काय होता, तो प्रघात चाललेला होता. आणि वर्षानुवर्ष ते त्यांची काय होती, एक पांडुरंगाची सेवा ते करत होते. पण एक दिवस काय झालं की दामोजी पंत आजारी पडले, आणि दामोजी पंत आजारी पडल्यामुळं दामोजी पंताला वाटलं की आपल्या जो पूजा अर्चा आहे याच्यामध्ये काही खंड पडतो की काय. पण दामोजी आणि गुणाबाई यांना एक पुत्र होता संत नामदेव. त्यांना नंतर संतपद प्राप्ती झाली, पण त्यांचं नाव नामा होतं लहानपणी. आणि दामोजी पंतांनी नामाला आवाज दिला, अरे नामा इकडे ये. नामा म्हणाला, बोला बाबा. नामदेव म्हणाले बोला बाबा. दामोजी पंत म्हणाले की अरे बघ, मी आज आजारी आहे, तू काय कर, तुझ्या आईकडून नैवेद्याचं ताट घे, पूजाचं साहित्य घे आणि मंदिरात जाय आणि विठ्ठलाची पूजा कर. माझ्याकडून काही आज जमणं शक्य होणार नाही, कारण माझी तब्येत आज खूप खराब आहे. संत नामदेवांनी जसं वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे ताट घेतलं, नैवेद्याचं ताट घेतलं आणि मंदिरात गेले आणि विठ्ठलाची विधिवत पूजा केली आणि नैवेद्याने भरलेलं ताट विठ्ठला पुढं ठेवलं आणि विठ्ठलाला म्हणले की पांडुरंगा, प्रसाद ग्रहण करा. पण आता संत नामदेव बाल्यावस्थेत होते, त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं की बाबा ही एक मूर्ती फक्त, आणि ही मूर्ती काही प्रसाद ग्रहण करणार नाही. पण संत नामदेव तिथंच बसून राहिले मंदिराच्या खांबाला टेकून आणि सांगितलं देवाला, जोपर्यंत तुम्ही प्रसाद ग्रहण करणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, नाहीतर मी माझ्या देहाचा इथं काय करीन, त्याग करीन. एवढे शब्द ऐकले एवढ्या बाल्यावस्थेतल्या मुलाचे आणि पांडुरंगाला गैरहून आलं आणि पांडुरंग साक्षात प्रकट झाले आणि म्हणाले, संत नामा ये, आपण दोघेही काय करू, तू काय कर, मला तुझ्या हाताने काय कर, नैवेद्य भरव. आणि संत नामदेवांनी पांडुरंगांना नैवेद्य भरवला आणि संत नामदेव पांडुरंगाला नमस्कार करून रिकामा ताट घेऊन घरी आले. आणि गुणाई म्हटली संत नामदेवांना बघून, करे नैवेद्य कोणी खाल्ला, नैवेद्य कुठे आहे. तर संत नामदेव म्हणाले की आई, की नैवेद्य मी पांडुरंगाला माझ्या हाताने खाऊ घातला. दामोजी पंत बाजूलाच पडलेले, बाजूलाच आराम करत होते. दामोजी पंत म्हटले, का रे खोटं बोलतो का. तो म्हटला, नाही बाबा, मी खोटं बोलत नाही, मी खरंच जो नैवेद्य आहे तो पांडुरंगाला माझ्या हाताने खाऊ घातलेला आहे. दामोजी पंताला वाटलं आपण एवढी विठ्ठलाची भक्ती करतो, आपल्या पोटी जे पुत्र आलेला आहे तो जर असा खोटं बोलत असला तर आपल्या आयुष्याचं काही खरं नाही. मग दामोजी पंत रागाने म्हणाले, गुणाई परत नैवेद्याचं ताट भर. आणि संत नामदेवाले म्हणाले, चल तुझा विठ्ठल दाखव आम्हाला, मी इतक्या वर्षही सेवा करून त्याची नैवेद्य पूजा अर्चा केली तरी सुद्धा तो मला भेटला नाही, तुला कसा काय भेटला. संत नामदेव म्हणले, चला माझ्यासोबत. तिघही परत विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि विठ्ठलाच्या मंदिरात नामदेवांनी परत पूजेची अर्चा केली आणि ताट ठेवलं आणि म्हणाले, पांडुरंगा या आणि नैवेद्य ग्रहण करा. बराच वेळ झाला तरी सुद्धा मूर्तीकडून कोणताही प्रतिसाद आल्यामुळं नामदेव खूप निराश झाले आणि नामदेवांनी मनोमन म्हटलं की विठ्ठला, जर तू आज आला नाहीस तर माझ्या आईवडिला पुढं मी काय ठरेल, खोटारडा ठरेल. आणि माझे आईवडील माझ्यासाठी पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणी आहे, तेच माझ्यासाठी साक्षात परमेश्वर आहे. जर त्यांच्या पुढे मी खोटा ठरलो तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही आणि मला हा देहत्याग करावा लागेल. पांडुरंगाने एवढा त्यांचं शब्द ऐकले मनातले आणि पांडुरंग तिथं प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर दामोजी पंत आणि गुणाईनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. संत नामदेवांनी पांडुरंगाला हात जोडले आणि गुणाई म्हणली की आम्ही इतक्या वर्ष सेवा केली पांडुरंगा, पण तुम्ही आम्हाला दर्शन दिलं नाही. पण असा पुत्र आमच्या पोटी दिला की ज्यांच्यामुळं आम्हाला काय झालं, साक्षात तुमचं दर्शन झालं. आणि तिघांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि पांडुरंगानं नैवेद्य ग्रहण केला आणि पांडुरंग परत मूर्ती गेले. आणि पांडुरंग आणि नामदेव संत नामदेव, दामोजी पंत आणि गुणाई परत घरी निघून गेले. ते ही गोष्ट सांगायचं, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की अशा काही संतांच्या गोष्टी ज्या आपल्या मुलांना माहीतच पाहिजे. याच्यातून आपली संस्कृती, आपलं अध्यात्म हे काय होणार आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे. तर आपण परत आपले SSTचे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे उद्यापासून. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की संतांचं चरित्र आपल्याला का माहीत पाहिजे, कारण संतांच्या चरित्रामधून आपलं चरित्र ठरतंय. संतांच्या विचारातून काय करायचे आहे, आपल्याला आपलं विचार काय करायचे, शुद्ध करायचे आहे. आजच्या जगात आपण इतकी मोठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं भरून झालेलो आहे, परंतु आपल्याला कंटेंट नाही, समाधान नाही. आणि समाधान जर शोधायचं असलं माणसाला तर धर्मग्रंथाशिवाय पर्याय नाही, अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आणि हा एक छोटासा प्रयत्न होता की या जगातल्या येणाऱ्या पिढीला संतांची माहिती द्यावी, म्हणून हा छोटासा प्रयत्न. रामकृष्ण हरी माऊली. परत भेटू एक नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.